प्रेग्नन्सीचा ब्रेक हा म्हणजे खूप मोठाही होऊ शकतो अनेकदा. म्हणजे स्क्रॅच पासून सुद्धा सुरुवात करावी लागू शकते. आत्ता ना खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे ती एक भीती असते, एक तर लग्न करावं का, आणि लग्न केल्यानंतर आपण बाळाचा विचार कधी करायचा, कारण नंतर काम मिळेल का प्रेग्नन्सी नंतर, या प्रकारची खूप इन्सिक्युरिटी झाली आहे. तू केलंस तेव्हा हा कधी विचार का बिलकुल नाही? बिलकुल नाही केला, बिलकुल नाही केला. जेव्हा मी कुंकू मालिका करत होते आणि मी कन्सीव्ह केलं, आणि त्याच वेळेला मी, कारण मालिकांच्या आधी म्हणजे अवघाजीमध्ये त्याच्या आधी पण मी करत होते, मी चाइल्ड आर्टिस्ट होते, पण अवघाजीमध्ये मी दिसून आले. त्यानंतर कुंकू जेव्हा घेतलं तेव्हा मी एक चित्रपट साईन केला होता, मला सायनिंग अमाऊंट मिळाली होती. माझे जे को स्टार होते ते पण ही वॉज अ बिग को स्टार. सो मला ते प्रोड्युसर म्हणाले की बाळा तू विचार कर, काय करतेस, आत्ताच तुझं लग्न झालं, यू हॅव फॅन्टॅस्टिक करिअर, सो तू विचार कर. मी म्हटलं नाही, मी कन्सीव्ह केलं नाही, आय वॉन्ट टू गो विथ इट. नाही विचार कर. कुंकू करत होते आणि त्यांच्या कुंकूच्या प्रोड्युसर्सनी मला खूप सपोर्ट केलं की ऑफकोर्स यू आर गोइंग टू कीप द बेबी ना. मी म्हटलं हां ऑफकोर्स. तर आय वॉज व्हेरी फर्म दर्शना. पहिलं म्हणजे अवघाची करताना मी लग्न केलं, कारण तेव्हा तू किती वर्षांची होती? मी 27 वर्षाची होती. ओके. असं, पण ठरलं माझं 26व्या वर्षी. अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज म्हणजे सगळ्यांना वाटते की आमचं लव्ह मॅरेज आहे, कारण तो माझ्या शाळेतलाच आहे म्हणून. पण मागणी त्यांनी घातली आणि आम्ही पत्रिका मॅच केली व्यवस्थित, कारण माझा विश्वास आहे आणि सगळं, कारण शाळेचं असल्यामुळे लोकांना वाटतं की लव्ह मॅरेज आहे, बट नाही, इट वॉज अ अरेंज मॅरेज. आणि एकदम कुंकूच्या वेळेला मी म्हणते की आय डिड नॉट इवन थिंक वन्स ऑर ट्वाईस. आणि त्यांनी सपोर्ट केला. मी 6 महिने प्रेग्नंट असेपर्यंत शूट केलं. पहिलं स्कर्ट आणि टॉपमध्ये होते, एकदम छान ग्लॅमरस. नंतर कुर्त्यामध्ये येऊ लागले, कारण पोट दिसू लागलं. बट आय थिंक दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी कोणावर हे लादत नाहीये, की वेळेत गोष्ट झाली ना, कारण तर ते बरं असतं एका स्त्रीसाठी बेसिकली. आणि मग ते बॅलन्स होतं गा. आणि त्यावेळेचा तुमचा जो इनोसेन्स असतो, तुम्ही तेवढे रिजिड नसता, तर तुम्ही सगळे ऍडजस्ट करता. आफ्टर 30 यू स्टार्ट चेंजिंग फिजिकली ऑल्सो असं. सो मला खूप मदत झाली त्याची, मी असं म्हणेन. म्हणजे मला स्टेबल व्हायला मदत झाली.